नमस्कार मित्रांनो, आज आपलं खंबाळ या गावची जत्रा आहे आणि त्याच्यात आज टांगेसुद्धा आहे आपल्या गावात. आणि टांगे जवळजवळ मोठं खंबाळ आणि खोपडीच्या मध्ये एक पहिल्यापासून ग्राउंड आहे चांगलं, जे नेहमी दर रविवारी तिथं प्रॅक्टिस होते टांग्यांची. तिथंच आहे ही स्पर्धा. आणि आज आपले सार्थकचे म्हणजे माझ्या मेहुण्याचेच घोडा आणि बैल आणि त्याच्या मित्राचासुद्धा बैल आहे, म्हणजे आपला चेतक घोडा आणि देवा आपला बैल आणि त्याच्या मित्राचा मल्हार बैल. हा बघा, हा जो उतरला पहिला तो मल्हार आहे, त्याच्या मित्राचा आहे. आणि आपला हा चेतक घोडा आणि दुसरा हा आपला देवा बैल. आता देवा उतरवतो आपण खाली. हा सगळं फुल तयारी झाली एकदम खेळायच्या जिंकायच्या हिशोबातच. देवा उतरला बघा खाली, फुल जोशमध्ये असतो. चेतक आता उतरेल. हा तर मोठा 8च महिन्याचा आहे. जेव्हा 4 महिन्याचा होता तेव्हा आणलेला आपण. लगेच मला वाटतं ही आजची जो आमची ही दुसरी स्पर्धा आहे चेतकची देवाची. पहिली स्पर्धा सुद्धा आपण जिंकलो होतो. हे बघा, हे ग्राउंड आहे, ही पट्टी सरळ 2 पट्ट्या असतात. 2 पहिले शर्यती 2 म्हणजे 2च राहतात सहभागी एका टायमाला. 2 मध्ये एक विन असतो. हे बघा, गावचे लोक म्हणजे आता सगळे आले जवळजवळ गाव. आता हे लोक पट्टीला रेगा मारते, म्हणजे कुठपर्यंत विनरच्या जागे म्हणजे जिथं जिंकणार आहे तिथपर्यंत ती जागा गुलाल टाकून हे करत आहे. ते झेंडा वगैरे लावतील आता. तर बघा, सार्थक त्याचा घोडा काढला बाहेर. देवा मल्हार आणि दोघं चालले आपले मस्त थोडं गरम व्हायला. पट्टी पण दाखवायची त्यांना, जी आपण रनिंग म्हणजे जिथं ती स्पर्धा होणार आहे त्या ठिकाणी. त्यांना थोडं पळावं लागतं जागा दाखवायला. पळा पळा पळा. देवा मल्हार पण फुल जोशमध्ये बघा एकदम. चेतक आता 8 महिन्याचा असल्यामुळे बघा तो राहतो, प्रयत्न करतो उंच उडी मारायची. अजून लहान त्याच्यामुळे तो जंप घेऊ शकत नाही समोरून, प्रयत्न करतो पण तो बघा ट्राय करतोय पुढच्या 2 पायावर उभं राहायचं. पण नात्याशी लहान आहे तो. परत आपल्या जागी उभे करतो आपण आता जिथं आपण टेम्पो लावलो सावलीमध्ये. आता स्पर्धेसाठी आपण आता यांची तयारी केली आहे. काळा घ्या बदर कलरचा. वरती यांचा जो पट्टा असतो तो सुद्धा बांधला आपण, जेणेकरून तिथे टांगेला ती जो खांब असतो तो म्हणजे लाकूड असतं ते लावायला ती जागा असते, तो पट्टा असतो त्याचा. ते मला सुद्धा माहिती नाही की काय होतं त्याला. हे बघा, रॅम्प अप चालले सगळे घोड्यांचे बैलांचे, प्रत्येकजण आले घेऊन आपापले. आज नाही म्हणतो तरी मी म्हणतो तुम्हाला जो 70-80 गाड्या तरी येतील जवळजवळ आपले स्पर्धक. हे बघा, इथं सुरू आले. आता आपण आपला घोडा समोर उभा केला आणि दाखवतो म्हणजे समोरचं स्पर्धक कोण तयार आपल्या विरुद्ध. बघा, एक पार्टी तर नाही बोलली मगाशी की आम्ही नाही आमच्यासोबत खेळणार. आता दुसरं बघू कोण आमच्यासोबत खेळतोय. एक जण तयार आलाय जो म्हणजे आमच्या घोडा त्याचा. तरी आपण खेळू, कारण त्यांचं भले तो किती मोठा खिलाडी असतो तो घोडा, म्हणजे बरंच टाईमपासून खेळतो वाटतो तो. आपलं दुसराच दिवस हा स्पर्धेचा, म्हणजे आपण पहिल्या एकदा खेळलो होतो ती पण जिंकलो होतो. ही दुसरी स्पर्धा आपली, पण जे होईल ते होईल. त्यांचा अनुभवी घोडा आहे, शेवटी अनुभव घोडा आणि बैल त्यांचा. ठीक आहे बघा, खूप आता गर्दी वाढेल, स्पर्धा केव्हा राहिले नवीन नवीन. आता आपण आपली तयारी करतोय. आता आपला देव आणि चेतक दोघं तयार आहे, दोघांना आपण टांग्यामध्ये लावतोय.
मग दोघांना टांग्याला पट्ट्या बांधून आता पण चाललंय की आमचे काका पण आहेत, मामा आहे सॉरी, ते बसले त्याच्यावर. टांगा आपला सार्थक झाला ना मी म्हणा माझा, तो स्वतःच हाकतो म्हणजे ती त्याला स्वतःला जमतं. ते बाहेर शक्यतो मी बघितले बरेचसे, म्हणजे 90% तर स्वतः जे घोड्याचं आणि बैलाचे जे ओनर असतात जे मालक, ते कधी स्वतः चालवत नाही कधी. ते शक्यतो काय करतात, एक तर त्यांचे कामाला माणूस असो किंवा बाहेरून 200-300 रुपये देऊन ते हाकी असतात ते सुद्धा चालवतात, जे असे तात्पुरते पैसे घेऊन हाकायचं काम करतात, म्हणजे ड्रायव्हरच समजा. पण इथं साधं जे स्वतःचा घोडा आणि देवा आणि ते तर स्वतःचे असल्यामुळे तो कसं त्याला सुधारा सगळं जमतं या गोष्टी, आणि त्याला दुसरा कोणा भरोसा नाही. तो स्वतःच आपला हाकतोय टांगा, आणि त्याचा सुद्धा दुसरा दिवस आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा हाकला तेव्हा सुद्धा जिंकला, आणि हा दुसरा टाईम आहे त्याची स्पर्धा. हे बघा आता ही दुसरी पार्टी लागली इथं, आता आपला नंबर लागेल, कारण आपलं समोरच्या पार्टीचं हाकणारा जो आहे ड्रायव्हर तो अजून आला नाही, त्याच्यामुळे आपला नंबर तिसरा चौथा लागू शकतो. आता सध्याची तयारी ते पुढे वगैरे राहिली स्पर्धा, ते 2 गावाचे स्पर्धक उभे आहेत बघा. आता यांच्यामध्ये स्पर्धा लागेल, दोघांमध्ये एक जिंकेल. का होतं जेव्हा आपण हे करतो, जेव्हा स्पर्धेसाठी उभे करतो तेव्हा घोडा बैलमध्ये थोडंफार होत राहतं, ताळमेळ राहत नाही. त्यांना लाईनच्या आत उभं करणं खूप म्हणजे डिफिकल्ट आहे, कारण घोडा ऐकत नाही कधी कधी, जास्त करून घोड्यात नखरे करतो. त्यानंतर स्पीड असते, तो कसं करून त्याला इथून पळायचं. बघू आता कोण जिंकतो. आवाज दिला, सुटले दोघंजण. आता ही जवळजवळ तू मानतो 200 ते 250 मीटरची पट्टी, जवळजवळ 250 मीटर. 250 मीटरची पट्टीमध्ये रनिंग करतो, सरळ पट्टीमध्ये पडला तर चांगलंच आहे, नाही तर बाहेर जेव्हा पट्टीच्या आतून पडतो झेंडा बघा. आमचं सारखं सुद्धा रेडी होता, फक्त समोरची पार्टीचं ड्रायव्हर नसल्यामुळे तो सुद्धा वाट बघतो. आमचं तर रेडीच आहे सगळं, आमचं चेतक आणि देवा तयारच आहे. तिकडं समोरची पार्टी बघती, त्यांचं अजून तयार नाही, ड्रायव्हर नाही आला त्यांचं. हे बघा आता आपला नंबर लागला आहे, तर सार्थक बघा बसला आहे, समोरची पार्टीचं तो पण उभा आहे. आता आपल्यामध्ये स्पर्धा होईल दोघांमध्ये. त्यांचा अनुभव देखा सुटले बघा, त्यांचा अनुभवी माणसं आहे. आपलं पहिल्यांदाच हे आहे, दुसऱ्यांदा म्हणजे तरी आपलं एकदम सरळ चालला बघा. त्यांचं बाहेर पडला, त्यांचं जरा पडला जरा तो. बघा आपण स्लो मोशनमध्ये दाखवतोय, आपलं सरळ चाललाय, त्यांचा तो बाहेर पडला आणि पण रिटर्न आतमध्ये आला. पण नेमकं त्यांचा जो चालवणार होता ड्रायव्हर तोच पडला खाली. बघा आता ही पट्टी आपण जिंकलोय, झेंडा तिकडे हल्ला सुद्धा आपल्या साईडनेच. बघा आलो आपण पुढं पळत आणि बघा सार्थक विन झाला. सार्थक तोंडावर मस्त गुलाबीला लावलाय, गोड्यामुळे गुलाल टाकलाय. ही पार्टी आपण जिंकलो, मी तर बोललो होतो जिंकणारच. लाव गुलाल थोडंसं आपल्याला. हा आपला दुसरा विजय. लावला तू मागे काय पाऊस चालला बोला जिंकणं म्हणजे जिंकणारच. आता सेम स्पर्धा होणार, पण आता
पार्टीचा जो आहे ती चेन होती म्हणजे एक बाजू आपण जी होती त्याच्या विरुद्ध बाजूने आपण आता खेळणार. स्पर्धा तीच राहणार आपल्या विरुद्ध पण. बघा साईडने चाललेली जरा यांची पण स्पर्धा आली. आता आपला दुसरा राऊंड आहे. दुसरा राऊंड म्हणजे कसं जो पहिला राऊंड कसा होता आतून होता आता बाहेरून राहील आपला. पार्टीची दिशा चेंज होणार. आणि आता आपण घोडा तोच राहणार आपला चेतक. फक्त आपण ह्याला बैल आपला जो आहे घोडा तो चेंज करणार आपण. आता आपण मधल्याला उभं करणार समोर. बघा आपला जो देवा आहे देवाला पण थोडं शांत करायला नेलं तिकडे. आता मधल्याला पुढे आणणार. घोडा तोच राहणार. घोड्याचे 2 राऊंड आपण मारणार होतो. आता आपण मधल्याला लावतोय घोड्यासोबत. का असं घोडा 1-2 वेळा पळतो चांगला. नंतर त्यांना सुद्धा दम लागतो शेवटी. आणि बैलाला पहिल्या राऊंडमध्ये थोडा नंतर दम लागतो. त्याच्यामुळे बैल चेंज केला जातो दुसरा राऊंडसाठी. बघा आता आपला दुसरा राऊंड सुरू आला. बघा आपण पुढे जे याच्यासुद्धा सारथं बघा दानादन चालवते. बघा समोरची पार्टी आपल्या पाठीमागच आहे. आणि बघा शेवटी विजय आपला आला. आता ह्याच्यात झालं बघा स्लो मोशन दाखवतो. ह्याच्यात जो समोरची पार्टीचा जो आहे विरुद्ध पार्टीवाली ह्याच्यात चालवणारा जो आहे तो आहे त्यांनी पैसे देऊन हक्का असून तो ड्रायव्हर तो त्यांनी स्पेशल पैसे देऊन बसवला त्याच्यात. कारण जो पहिल्यांदा तो पडला होता त्यांना जमलं नाही म्हणजे दुसऱ्यांदा पैसे देऊन हाक्या बोलवला तिथं चालवणारा ड्रायव्हर. पण तरीसुद्धा सार्थकनेच गेम मारला. हा अनुभव कितीतरी असला तरी शेवटी ज्याच्यात धमक आहे तो शेवटी लागले ना बाबा जिंकणारच. बघा दुसरासुद्धा राऊंड आपण जिंकलो आहे. 2 राऊंड आपण जिंकलो आहे. म्हणजे अनुभवी घोडा बैल आणि मालकाच्या विरुद्ध आपण नवीन माणसं असून सुद्धा नवीन आपले वयाने सुद्धा कमी आपला घोडा. बघा आपणच जिंकलो शेवटी. आजचा खेळ आपण इथंच थांबवतो कारण आपण 2 राऊंड फक्त खेळणार होतो आणि दोन्ही राऊंड आपण जिंकलो. आता आपला पार्टीचा टाईम सुरू होईल थोड्याने. सध्या आपण यांना आता बांधून देऊ झाडाखाली. सार्थक खुश आज. बघा 2 राऊंडचे 600 आणि 700 रुपये दोन्ही आपले विनर. पैशाचा खेळ नसतो हा म्हणजे एक स्वतःचं एक नाव असं शेवटी की आणि आवड असते शेवटी. बघा इथं आता आपल्याला पैसे भेटणार त्याचे जिंकल्याचे. इथं जो खेळला होता हा खेळ सगळा पैशाचा नसतो कधीच. कारण इथं बघा तुम्ही जी गाडी वगैरे आणतात त्या बैलांना घोड्यांना जो खायला खर्च करतात त्याच्या माने हे जिंकायचे पैसे वगैरे काही छोटी वस्तूच नाही तुमची त्याच्या लेवलला आहेच नाही ती. आता नावासाठी लोक येतात खेळायला येतं पैसा म्हणून नाही येत. बघा सगळे जिंकले मस्त हात वरती करताय. आता आपण गाडी जो आपण बांधून देऊ आणि थोडं पार्टी म्हणून नाश्त्यासाठी जाऊ आता भेळ खायला. वगैरे बसते पोरं मटकी वेळ मस्त की थोडं खाऊन घेऊ. पोरांना जे आपल्यासोबत आले त्यांनी थोडं नाश्ता पाणी. संध्याकाळी याच्याशी जोरात पार्टी लागली. आता आपण सध्या दुसऱ्याचे खेळ बघू. सध्या तर हे खेळ जवळजवळ संध्याकाळी 6-6:30 वाजता चालतील. खूप लोक आले जवळजवळ 70-80चे गोटे गाड्या आल्या समजून. खूप स्पर्धा होती. संध्याकाळी आपली जोरात पार्टी राहणार कारण माझ्यातर्फे पार्टी होईल एक सार्थकला. आमचा मित्रसुद्धा एक मुंबईवरून येतोय भावासोबत. त्यांना थोडा उशीर होईल यायला. आज पार्टी दणक्यात राहिली आमची. नाही काय नाही हे आपण काही क्षण दाखवतो तिथले जे स्पर्धा चालू आहे सध्या यांच्या. हे सगळे एक्सपिरियन्स घोडे आणि बैल उंच मोठमोठे. त्यांच्या मांड्या एवढ्या मोठमोठ्या की ते चांगले स्पीड पण पकडतात ग्रीप राहतात. वरती ड्रोन कॅमेरा चालू आहे. ड्रोन शूटिंग सुरू असते.
तो पाय ना दापूरच्या गाडीवर ड्रायव्हर बसलो होता तिकडून ती वाटतं बैलाची 2 बैलामध्ये लागली. 2 बैल आहे, तिकून पण 2 बैल आहे. त्याच्यात स्पर्धा आहे. बघा बैलाची स्पर्धा आहे. इथं कसं आहे, बरेचसे जे मुंबईचे जे आहे पनवेल बिझनेस साईडचे, भिवंडी साईडचे बरेचसे लोक आमच्या साईडून बैल वगैरे खरेदी करतात. कारण घोडा बैलच्या शर्यतीमध्ये जे बैल जो पोहतो घोड्याच्या लेवलमध्ये आणि जो नावाने फेमस असतो, समजा जो जास्त विनर आहे तो त्याला रेट लागतो चांगला मुंबई साईडला. घोड्याने चुकी केली, चुकून पाय होती अटकायचं. हे असं घोडा ऐकत नाही, घोड्याला ताकद असते त्यात. घोड्याला शांत करणं खूप अवघड आहे, त्याला हँडल करणं खूप अवघड असतं. जेवढा मोठा घोडा म्हणजे तेवढा त्याच्या ताकद पण तेवढी असते. त्याला हँडल करायला पाहिजे जवळजवळ 5-6 माणसं आहे. भिवंडी पनवेल साईडचे बरेचसे जे आहे जे चालक आहे मोगडे, जिथं स्पर्धा होता बैलांची मुंबई साईडला, तिथले लोक बरेचसे आमच्या साईडला येऊन बैल खरेदी करतात. कारण त्यांना आमच्या साईडच्या बैलांची म्हणजे आहे माहिती किंवा मी पळतात चांगले. घाटातले बोलतात ना, घाटाचे बोलू आम्ही घाटात येत नाही, कसर घाटाच्या वरती जे लोक येतात तिकडं बैलांची खरेदी होतेच मोठ्या प्रमाणात. जे टांग्याचे बैल आहे चांगले. आता इथं सुद्धा मुंबईचे बरेचसे लोक आले असं बघायला आणि ते विचारतातच की हा बैल विकायचा का नाही तुम्हाला. ते समोर रा ऐकतच नाही. खेळ जेवढं वाटूर सोपं नाही त्याला हँडल करायला 4-5 माणूस होतं. पण आमच्या सार्थक संमेलनाचं भारी सगळं स्वतः एकटा हँडल करू शकतो. त्याची कॅपॅसिटी तरी त्याच्याबरोबरचे 2-3 मित्र आले. आता आपण आज संध्याकाळी सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आमच्या पार्टीची सुद्धा. आता ही व्हिडिओ आपण दाखवतोय. तुम्हाला आवडते तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण नवीन अजून व्हिडिओ टाकत जाऊ. संध्याकाळी सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू परत पार्टीची, ती सुद्धा मी टाकणार आहे. बघा सुटले लोक तिथे. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा बोललो. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.